क्षणाची आपण सगळेच वाट पाहत होतो, तो क्षण अखेर आलेला आहे। या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळेच साक्षीदार आहोत। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अखेर आगमन झालेलं आहे। खरं तर मुंबईतील ठाणे मध्यवर्ती बँकेचा हा सोहळा आणि या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा हा सोहळा आणि या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड निर्मित सहकार भवनात भूमिपूजन सोहळा पार पडतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार भवनाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याचे हे दृश्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडतोय। तसेच मुंबई हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड सेवा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्राचा देखील उद्घाटन सोहळा यावेळी पार पडणार आहे। या कार्यक्रमावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मुंबईच्या महापौर ऋतू तावडे तसेच आमदार प्रसाद लाड, तमिल सेल्वन आणि शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे हे देखील उपस्थित आहेत। इथे दृश्य आपण पाहतोय। यावेळी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड निर्मित सहकार भवनात भूमिपूजन सोहळा पार पडतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळ्याचे हे दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडतोय। मुंबई हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड सेवा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्राचा देखील उद्घाटन सोहळा यावेळी पार पडणार आहे। या कार्यक्रमावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर या कार्यक्रमाचे देखील अध्यक्ष असून या कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मुंबईचे महापौर ऋतू तावडे, आमदार प्रसाद लाड आणि तमिल सेल्वन आणि शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे आदी मान्यवरांची देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला पाहायला मिळते। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उद्घाटन सोहळा यावेळी मुंबईत पार पडतोय। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड निर्मित सहकार भवनात भूमिपूजन सोहळा पार पडतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार भवनाच्या भूमिपूजनाचा हा सोहळा यावेळी संपन्न होतोय। मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड निर्मित सहकार भवनात भूमिपूजन सोहळा पार पडतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा यावेळी संपन्न होतो। या सोहळ्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते देखील उपस्थित आहेत। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा यावेळी पार पडत आहे। तसेच मुंबई हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड सेवा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्राचा देखील उद्घाटन सोहळा यावेळी संपन्न झाला। या कार्यक्रमावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि या कार्यक्रमाचे देखील अध्यक्ष असून या कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते देखील उपस्थित आहेत। महापौर ऋतू तावडे यांची देखील प्रमुख उपस्थिती या सोहळ्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड निर्मित सहकार भवनात हा भूमिपूजन सोहळा अतिशय थाटात संपन्न होतोय। या सोहळ्यासाठी राज्याचे अनेक वरिष्ठ नेते आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील उपस्थित आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा यावेळी संपन्न होत आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा। इथे दृश्य आपण पाहतो, यावेळी मुंबई सहकार भवनात भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे। सहकार भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा आणि तसेच मुंबई हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड सेवा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्राचं देखील उद्घाटन सोहळा यावेळी संपन्न होत आहे। या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड, राहुल शेवाळे यासोबतच मुंबईच्या महापौर रितू तावडे, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला पाहायला मिळत आहे। सर्व मान्यवरांना विनंती, कृपया व्यासपीठावर विराजमान व्हायचं। आपण दीप प्रज्वलनाला सुरुवात करूया। भारतीय सांस्कृतिक दीप म्हणजे ज्ञान, प्रेरणा आणि प्रगतीचं प्रतीक। या मंगल प्रसंगी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून दीप प्रज्वलन करायचं। हा दीप शुभता, कल्याण, आरोग्य आणि समृद्धी देणारा आहे। तो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवतो। आशिष शेलार साहेब, सहकार मंत्री प्रवीण दरेकर साहेब आणि सीएम सर, एवढीच भाषा चारच दिले। हो तेवढीच आहेत आणि फास्ट घ्यायचं तो। आणि सत्कार वगैरे होणार नाही नाही सत्कार वगैरे नाही नाही साहेबांना हां एक सर्व मिळून हां ठीक आहे एवढी भाषा। तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याचा भूमिपूजन सोहळा यावेळी आता मुंबईत कार्यक्रमातील आणखी संपन्न एक होत आहे। या महत्त्वाचा कार्यक्रमाला टप्पा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र संगमनगर फडणवीस आणि विक्रोळी भारतीय येथे जनता मुंबई पक्षाचे अनेक हाऊसिंग वरिष्ठ नेत्यांची फेडरेशन विशेष संचालित प्रमुख सेवा, उपस्थिती यावेळेस पाहायला मार्गदर्शन व मिळते। प्रशिक्षण मुंबई केंद्राचं हाऊसिंग उद्घाटन फेडरेशन लिमिटेड मुख्य सेवा प्राणी मार्गदर्शन आणि पार प्रशिक्षण केंद्राचं देखील उद्घाटन सोहळा यावेळी पार पडतोय। या कार्यक्रमावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर या कार्यक्रमाचे देखील अध्यक्ष असून कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच आमदार प्रसाद लाड आणि तमिल सेल्वन आणि शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। इथे दृश्य आपण पाहतोय, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड निर्मित सहकार भवनात भूमिपूजन सोहळा यावेळी मोठ्या थाटात संपन्न होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते सहकार भवनाच्या भूमिपूजनाचा हा सोहळा यावेळी संपन्न झालाय। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना विनंती करते की त्यांनी या केंद्राचं उद्घाटन करावं। तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड निर्मित सहकार भवनात हा भूमिपूजन सोहळा अतिशय थाटात संपन्न होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार भवनाच्या भूमिपूजनाच्या या सोहळ्याचे हे दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडतोय आणि मुंबई हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड सेवा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्राचं देखील उद्घाटन सोहळा यावेळी संपन्न होत आहे। त्याचं उद्घाटन देखील या केंद्राचं उद्घाटन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे। या कार्यक्रमावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि या कार्यक्रमाचे देखील ते अध्यक्ष असून या कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचे अनेक कर्मचारी देखील या कार्यक्रमाला त्यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा यावेळी संपन्न होत आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सहकार भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाले. यासोबतच प्रशिक्षण केंद्राचं देखील उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. कार्य कर्तृत्व आणि समाजसेवेच्या माध्यमातून मुंबई हाऊसिंग स्वतःची फेडरेशन वेगळी लिमिटेड ओळख सेवा निर्माण मार्गदर्शन आणि करणाऱ्या आपल्या प्रशिक्षण मान्यवर केंद्राचं मंडळींचा उद्घाटन देखील आज आपण मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. सन्मान करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या केंद्राचं उद्घाटन संपन्न झालं. मुंबई बँकचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीण दरेकर, मुंबई जिल्हा आणि मध्यवर्ती उपाध्यक्ष सहकारी बँक सिद्धार्थ भूमिपूजनाचा कांबळे, सोहळा यावेळी फेडरेशनचे संपन्न अध्यक्ष झाला. प्रकाश दरेकर यांना विनंती करते की त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं. हे करायचं ना, सांगा मला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.